बकासूर हे नाव आज फक्त एका बैलाचं नाव नाही, तर ती एक भावना आहे, एक अभिमान आहे. गेल्या 5 ते 6 वर्षात बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर बकासूरने अशी छाप सोडली की तो युवकांच्या स्वप्नांच्या गळ्यातील ताईट बनला. ज्या मैदानावर तो उतरतो तिथं हजारो चाहत्यांची गर्दी उसळते. तिथं धावण्याची ताकद, वेग आणि जोश पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. महाराष्ट्रातील गावागावातून त्याच्यावर प्रेम करणारे चाहते तयार झाले. पण ही लोकप्रियता इथंच थांबली नाही. आज बकासूरची चर्चा संपूर्ण भारतभर होते. सोशल मीडियामुळे त्याची ओळख देशाच्या सीमा पलीकडे पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशातूनही त्याचं कौतुक होतं. हे मराठी संस्कृतीसाठी अभिमानाचं पाऊल आहे. बकासूर हा फक्त एक स्पर्धक नाही, तो जिद्द, मेहनत आणि परंपरेचा वारसा जपणारा प्रतीक आहे. बैलगाडा शर्यत ही आपल्या सांस्कृतिक ओळख आहे आणि त्या ओळखीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात बकासूरचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आज बकासूर हे नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनात उत्साह, अभिमान आणि प्रेरणा जागते.